तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे पोलीस भरतीसाठी 50 अतिमहत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न की जे नक्की तुम्हाला पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीमध्ये विचारलेले जातील. बघा खाली मोटिवेशनल अड्डा 24 घेऊन आले तुमच्यासाठी एक भन्नाट प्रश्नसंच. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला या चॅनलवर दर दिवशी 50 प्रश्न पाहायला मिळतात की जे अत्यंत महत्त्वाचे असतील. तर तुमची तयारी सुरू करा. दररोज 50 प्रश्न आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो. त्या ग्रुपवर सुद्धा दिवसाचे 50 टेक्स्ट मेसेज म्हणजे जे अतिमहत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न टाकले जातात त्या ग्रुपवर. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर जी की असा मेसेज टाका, तुम्हाला ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केला जाईल. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण? कोण आहे मित्रांनो? निर्मला सीतारामन या आहेत. बघा प्रश्न क्रमांक 3, इस्रोने 1975 साली सोडलेल्या उपग्रहाचे नाव काय होते? तर काय होते मित्रांनो? आर्यभट्ट हे होते. बघा प्रश्न क्रमांक 4, कन्हा नदी कोणत्या नदीला मिळते? तर कोणत्या नदीला मिळते? वैनगंगा या नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 5, मनोधैर्य योजनेत कोणाला मदत दिली जाते? तर कोणाला मदत दिली जाते मित्रांनो या योजनेत? तर बलात्कार पीडितांना मदत दिली जाते. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय फुटबॉल संघाचा निवृत्त खेळाडू कोण? तर कोण आहे मित्रांनो? तो सुनील छेत्री हा आहे. प्रश्न क्रमांक 7, BNS चे पूर्ण रूप काय आहे? तर काय मित्रांनो? तो भारतीय न्याय संहिता हे आहे. प्रश्न क्रमांक 8, AI म्हणजे काय? तर काय मित्रांनो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आहे. प्रश्न क्रमांक 9, BNSS आणि BSA कोणत्या तारखेपासून लागू झाले? कोणत्या तारखेपासून लागू झाले मित्रांनो? तर 1 जुलै 2024 या तारखेपासून लागू झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 10, चेतक फेस्टिवल कुठे साजरा होतो? तर कुठे? सारंगखेडा आणि कुठं? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11, PMLA कायद्याचे पूर्ण नाव काय? तर काय मित्रांनो? प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हे आहे. प्रश्न क्रमांक 12, CAPF मधील सर्वात मोठा दल कोणता? CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, यामधील सर्वात मोठा दल कोणता? तर कोणतं आहे? तर CRPF. ठीक आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. प्रश्न क्रमांक 13, मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प का झाली होती? तर कशामुळे मित्रांनो? तर 22 सॉफ्टवेअर अपडेटमुळे मागे मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प झालेली होती. प्रश्न क्रमांक 14, गडचिरोलीतील चकमक कोणत्या सीमेवर झाली? तर कोणत्या? कांकेर जिल्ह्यातील सीमेवर झाली. बघा प्रश्न क्रमांक 15, अहेरी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर कोणत्या? प्राणहिता या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 16, बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या? भामरागड या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17, C-60 पथकाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर काय आहे मित्रांनो? वीर भोया वसुंधरा हे आहे. प्रश्न क्रमांक 18, कलेक्टर आंबा कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे? तर कोणत्या? सिरोंची या तालुक्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, ड्रॅगन पॅलेस
तयार करणारे मुख्य व्यक्तिमत्व कोण? तर कोण आहे मित्रांनो? सुलेखा कुंभारे हे आहे. प्रश्न क्रमांक 20. सध्या कार्यरत विमानवाहू जहाज कोणते? तर कोणते मित्रांनो? ते INS विक्रमादित्य हे आहे. प्रश्न क्रमांक 21. सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? अहमदनगर म्हणजे सध्याचा अहिल्यानगर. बघा प्रश्न क्रमांक 22. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहे ते? अजय बंगा हे आहेत. प्रश्न क्रमांक 23. तोतलाडोह धरण कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. मसाई मारा अभयारण्य कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे? केनिया या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25. लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? तर किती? 888 इतकी बसण्याची क्षमता आहे. प्रश्न क्रमांक 26. अविनाश मुकुंद साबळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? 3000 मीटर स्टीपलचेस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27. गंडक प्रकल्प कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर कोणत्या? भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. बिग ॲपल हे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? तर कोणत्या शहराचे नाव आहे मित्रांनो टोपण नाव? ते तर न्यूयॉर्क हे शहराचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. जिवाजी विद्यापीठ कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते ग्वाल्हेर येथे आहे. प्रश्न क्रमांक 30. रेरा कायदा कशाशी संबंधित आहे? हा जो रेरा कायदा आहे हा कशाशी संबंधित आहे? तर बांधकाम व्यवसाय याच्याशी संबंधित आहे. बघा प्रश्न क्रमांक 31. पवित्र पोर्टल कशासाठी सुरू केले आहे? तर कशासाठी सुरू करण्यात आलेले ते? तर शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 32. ब्ल्यू हार्ट अभियान कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जे ब्ल्यू हार्ट अभियान आहे हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो मानवी तस्करी याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33. विशाखा समिती ही जी विशाखा समिती आहे मित्रांनो ही कोणत्या कारणासाठी स्थापन केली जाते? तर कोणत्या कारणासाठी? कार्यालयातील लैंगिक अत्याचार प्रतिबंध यासाठी स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 34. नक्षलवाद कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे? तर कोणत्या? साम्यवाद या विचारसरणीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 35. गाविलगड टेकड्या कोणत्या पर्वताचा भाग आहे? तर कोणत्या पर्वताचा भाग आहे मित्रांनो? तर सातपुडा या पर्वतरांगाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 36. सिपना नदी कोणाची उपनदी आहे? तर कोणाची मित्रांनो? तापीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 37. RFID चे पूर्ण रूप काय आहे? तर काय मित्रांनो? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे आहे. प्रश्न क्रमांक 38. उग्रम हे काय आहे? तर काय मित्रांनो? एक रायफल आहे. एक ट्रिलियन म्हणजे किती अब्ज? तर किती मित्रांनो? 100 अब्ज. 1 मिलियन 1 ट्रिलियन. प्रश्न क्रमांक 40. संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते? तर कोणते मित्रांनो? देवरुख हे आहे. प्रश्न क्रमांक 41. उपराटा गणपती देवस्थान कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते गुहागर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 42. CBDC
म्हणजे काय, तर कोणतं, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे आहे. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार कोणी प्राप्त केला, तर कोण, चेतराम पवार यांनी प्राप्त केलेला आहे. प्रश्न क्रमांक 44, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कुठे आहे, तर कुठे आहे मित्रांनो, ते दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 45, IT संदर्भात P2P याचा अर्थ काय, तर काय मित्रांनो, पीअर टू पीअर हा आहे. प्रश्न क्रमांक 46, भारतामध्ये मेट्रो रेल्वेची सुरुवात कुठे झाली, तर कुठे झाली मित्रांनो, कोलकाता या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 47, 3D प्रिंटिंग काय, तर काय मित्रांनो, कोणत्याही आकाराची वस्तू तयार करण्याची पद्धत. प्रश्न क्रमांक 48, जन गण मन कोणी लिहिले, तर कोण लिहिले मित्रांनो, ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 49, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले, तर कोणते पदक जिंकले मित्रांनो, 10 मीटर एअर पिस्तॉल कांस्य पदक जिंकलेले आहे. बघा आजचा आपला 50वा प्रश्न, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे, 2024चा कोण आहे, तर मित्रांनो हरमनप्रीत सिंग हा आहे. मित्रांनो, हे जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओ प्रश्नाची जर PDF हवी असेल तर तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही जे की असा मेसेज टाका, त्या ठिकाणी तुम्हाला ती PDF उपलब्ध करून दिला जाईल. धन्यवाद.